स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, राशींमध्ये प्रत्येकालाच म्हटलं तर गुरु लागत असते. म्हणजे जितक्या काही आपल्या राशी आहे, 12 राशी, त्यांच्यापैकी आपल्याला गुरु लागते. मग गुरु कुठले कुठले अनिष्ट आहेत? मग आता कोणत्या राशीला, कोणत्या अशा 3 राशीला अनिष्ट गुरु लागलेले आहेत? मग आपण काय करायला पाहिजे सेवा? तेच आज सांगण्याकरिता आपण सुंदरशी माहिती घेणार आहोत. तर मग आता मीन रास आहे, तर मीन राशीला 4था गुरु लागलेला आहे. त्यानंतर वृश्चिक रास आहे, वृश्चिक राशीला 8वा गुरु लागलेला आहे. आणि कर्क रास आहे, मग कर्क राशीला 12वा गुरु लागले. तर मग या राशीच्या व्यक्तींनी गुरुची कुठली सेवा करायची आहे? बघा, सगळ्यात पहिले तर आपल्याला गुरुचरित्र पारायण जर तुमच्याकडे असेल, यथाशक्ती तुमच्या म्हणजे जसे तुमच्या योग्यतेनुसार आपल्याला 1 अध्याय की रोजचा 1 अध्याय वाचला तरी चालेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? हळद, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला हळद काय करायची आहे? आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. आपलं जे आज्ञाचक्र असते त्या आज्ञाचक्रावर आपल्याला थोडीशी हळद लावायची आहे. आणि पिवळे वस्त्र जे पिवळे पेढे असेल किंवा पिवळ्या वस्तू असेल त्या आपल्याला दान द्यायच्या आहेत. आणि एकदा तरी कारंजाला गुरुमंदिर आहे, त्या गुरुमंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि दर्शन करायचं आहे. ज्यांच्या कोण्या राशीला हे गुरु लागलेले आहे, जे मी आता सांगितलेले आहे, त्यांच्या नावाची आपण पावती फाडायची आहे. ते गुप्त किंवा गुप्त दान करायचं आहे, जेणेकरून जे काही अनिष्ट गुरु असतील आपल्याला लागलेला आहे, ज्याचा आपल्याला वाईट प्रभाव पडत असते, ते फार प्रमाणामध्ये कमी होऊन जाते. आणि गुरुची सेवा 1 वर्षामध्ये तरी तुम्हाला गुरुची सेवा ही कंटिन्यू करायची आहे. आणि जर व्हिडिओज आवडले असेल, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.